नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बघत आहे ग्राफिकल मेथड चॅप्टर नंबर 2 इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मधला ॲनालिसिस ऑफ फोर्सेस। तर बघा दोन प्रॉब्लेम येतात 4-4 मार्क्सचे, तर त्याच्यामध्ये हे पण एक प्रॉब्लेम 4 मार्क्ससाठी येण्याचे चान्सेस राहतील अशा प्रकारचं। तर बघा प्रॉब्लेम आहे फाइंड द ग्राफिकली रिझल्टंट ऑफ कॉन्करंट फोर्स सिस्टीम। आता जर यानं म्हटलं ग्राफिकली तर तुम्हाला ग्राफिकली सॉल्व करावं लागेल। हे जर समजा तुम्ही ॲनालिटिकली म्हणजे फॉर्म्युला मेथडने जर सॉल्व करसाल तर तुम्हाला याच्यात मार्क्स भेटणार नाही, तुम्हाला हे ग्राफिकली सॉल्व करावे लागेल। तसंच लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, अप्रॉक्सिमेटली तुम्हाला याचे आन्सर निघतील, जवळपास एक्झॅक्टली आन्सर कोणाचेच येत नाही, तर घाबरायचं कारण नाही, तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स इझिली भेटून जातील। चला तर बघूया आता आजचं हे प्रॉब्लेम ग्राफिकली वाला तर सॉल्व करणार आहोत। आता आपल्याला रिझल्टंट फाइंड करायचा आहे आणि हे डायग्राम गिवन दिलेली आहे। तर सर्वात आधी तुम्हाला एक सेट स्क्वेअरची गरज पडणार आहे याची, तर सर्वात आधी आपल्याला स्पेस डायग्राम काढावी लागेल। आता स्पेस डायग्राम म्हणजे की सेम टू सेम अशी डायग्राम आपल्याला काढावी लागेल, फक्त याचे जे अँगल्स आहेत बघा, हा 90 डिग्रीचा आहे, हा 50 डिग्रीचा आहे, हा 70 डिग्रीचा आहे, हा अँगल फक्त ॲक्युरेट पाहिजे, बाकीचे हे फोर्स अप्रॉक्सिमेटली काढायचे आहे। तर काय करायचं, एक स्ट्रेट लाईन ओढायची अशी सर्वात आधी, त्यानंतर इथे एक पॉईंट घ्यायचा। सर्वात आधी आता आपण स्पेस डायग्राम काढत आहे। नंतर बघा एक हा 90 डिग्रीवर आहे, तो तुमचा सेट स्क्वेअर तुम्ही असा ठेवसाल, असा सेट स्क्वेअर ठेवल्यावर इथे येते 90 डिग्री, मग तुम्ही 90 डिग्री काढसाल इथून। हे अंदाजी काढायचं, हे जे लाइनिंग्स आहे ना हे अंदाजी, छोटीशी डायग्राम काढायची, जास्त मोठी काढायची नाही, कारण हे डायग्राम छोटी अशासाठी काढायला लागते की याची जे स्पेस डायग्राम आहे वेक्टर डायग्राम हे थोडीशी मोठी होणार आहे सेकंड डायग्राम, त्याच्यामुळे पहिली जी डायग्राम आहे ते छोटीशी काढायची, कारण एका पेजेसवर आपल्याला 2 डायग्राम बसवायच्या आहेत। तर बघा आता हा 300 न्यूटनचा फोर्स आहे डाऊनवर्ड, तर सेम असंच दाखवलं आपण 300 न्यूटन। त्याच्यानंतर आता हे 2 अँगल, एक 50 आहे नंतर 70 आहे, तर तुमचा सेट स्क्वेअर तुम्हाला असा ठेवावा लागेल। पहिला अँगल कितीचा आहे 50 डिग्री, तर इथून काउंट केला 50 डिग्री। त्याच्यानंतर सेकंड अँगल किती आहे 70, 50 + 70 किती होतात 120, तर मग इथं 120 वर घ्यावं लागेल। लक्षात ठेवा, पहिला 50 आणि नंतर याची ॲडिशन 50 + 70 120, तर 120 वर हे असे 2 डॉट काढले आपण की त्याच्यानंतर एक असा येणार आणि एक असा येणार, आणि हा होता असा एक असा, हा थोडासा मोठा काढला आपण, कारण हा 200 न्यूटनचा फोर्स आहे, हा 200 न्यूटन, हा 400 आहे, 400 न्यूटन, त्याच्यानंतर हा आहे 500 न्यूटन, 500 न्यूटन। तर या डायग्रामला म्हणतात स्पेस डायग्राम। ही डायग्राम झाली तुमची स्पेस डायग्राम, हे झाली तुमची स्पेस डायग्राम। ॲक्युरेट काढली आपण, हा 90चा होता, हा अँगल आहे 50 डिग्री आणि हा अँगल आहे 70 डिग्री, ॲक्युरेट 50 + 70 120, टोटल असा 120 डिग्री होतो। या डायग्रामला म्हणतात स्पेस डायग्राम। आता स्पेस डायग्राम आपली काढल्यावर तुम्हाला बोज नोटेशन द्यावं लागतात। बोज नोटेशन म्हणजे तुम्हाला फोर्सला नाव द्यायचं, तुम्ही कुठून पण देऊ शकता, शक्यतोर हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल फोर्स पासून फिक्स करायचं। पहिल्याला आता आपण नाव दिलं ए, याला ए म्हटलं, याला म्हणू बी, याला म्हटलं सी आणि याला म्हटलं डी, असे नावं दिले। सिक्वेन्स असंच घ्यायचा, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ABCD। आता बघा स्पेस डायग्राम आपली रेडी झालेली आहे, बोज नोटेशन पण रेडी झालेली आहे। आता आपल्याला याच्यावरून वेक्टर डायग्राम काढायची आहे। कुठली डायग्राम काढायची आहे, वेक्टर डायग्राम। कशी काढायची, सेम आता या सेट स्क्वेअरचं काम खतम झालेलं आहे, आता काम राहणार आहे रोलर स्केलचं फक्त। बघा आता सर्वात आधी एक तुम्ही डॉट घ्यायचा, फक्त काय घ्याल एक डॉट, आणि हे जे आता वेक्टर डायग्राम आपण काढणार आहे हे आपल्याला स्केलवर मोजून पाहिजे। तर लक्षात ठेवा, आता हे बघा 300 न्यूटन आहे, इथं 200 आहे, इथं 400 आहे, इथं 500 आहे, हे आता तुम्हाला मोजून घ्यावे लागेल। तर इथं स्केल लिहू आपण, स्केल 1 सेंटीमीटर बरोबर 100 न्यूटन, 1 सेंटीमीटरला काय म्हटलं आपण 100 न्यूटन घेतलं। आता हा 200 न्यूटनचा कुठं चालला, लेफ्ट साईडला चालला, तर याला अशी पॅरलल घ्यायचं, असं रोलर स्केल ठेवायची आणि ही अशी पॅरलल लाईन ओढायची, आणि किती 2 सेंटीमीटर, कारण 1 सेंटीमीटर बरोबर 100 न्यूटन, किती न्यूटन आहे 200, म्हणजे या पहिल्याला नाव द्यायचं ए, हे झालं आपलं, याला नाव द्यायचं बी, किती सेंटीमीटर होणार आहे 2 सेंटीमीटर। काय 2 सेंटीमीटर, कारण हे 200 आहे आणि आपण स्केल किती घेतलेली आहे 1 सेंटीमीटर बरोबर 100 न्यूटन। आता 1 सेंटीमीटर म्हणजे 100 म्हणजे 200 सेंटीमीटर
200 न्यूटन म्हणजे 2 सेंटीमीटर, हे झालं 2 सेंटीमीटर ए पासून तर बी पर्यंत. त्याच्यानंतर आता कोणता पॉईंट आला बी. आता बी नावाचा फोर्स बघा कसा आहे, असा आहे. तर याला पॅरलल घ्यायची. बघा आता डायरेक्शननुसार चेंजेस हे होतात. याला अशी पॅरलल घेसाल आणि हे अशी वर चाल. ॲरो हा असा वर चालला. किती सेंटीमीटर घेसाल तुम्ही मोजून, 4 सेंटीमीटर. किती घेसाल, 4. इथं 400 न्यूटन आहे. 1 सेंटीमीटर बरोबर 100 न्यूटन. तर 400 न्यूटन म्हणजे 4 सेंटीमीटर. आणि याचं नाव झालं आता ए बी सी. याला नाव दिसाल तुम्ही सी. हे बघा अशी डायरेक्शन आहे. बघा असं वर चालला. त्यानंतर हा झाला, हा झाला. आता तिसरा हा. याला पॅरलल लाईन घेसाल, रोलर स्केल इथं ठेवसाल आणि हे अशी वरसाल. हे अशी झाली जाईल. याला नाव देसाल तुम्ही डी. आणि हे डिस्टन्स किती घेसाल तुम्ही आता, 500 म्हणजे की 5 सेंटीमीटर घेसाल. 1 सेंटीमीटर बरोबर 100 न्यूटन. तर हे इतकं डिस्टन्स किती घेसाल, 5 सेंटीमीटर. आणि आता राहिली कोणती, 300 वाली. तर हे अशी डाऊनवर्ड चालली, तर हे अशी डाऊनवर्ड चालली. आणि आता याला नाव द्यायची गरज नाही. हा एक पॉईंट उरला, याला नाव आखरी द्यायचं ए डॅश. पहिला पॉईंट आणि आखरी पॉईंट जोडायचा. पहिला पॉईंट आणि आखरी पॉईंट जोडायचा. जो स्टार्टिंगचा पॉईंट आणि आखरी पॉईंट काय करसाल, जोडसाल. असा असा एक अशी चालली होती आणि हा असा डाऊनवर्ड. मग आता रिझल्टन असा येईल. असा न करता याच्या अपोजिट डायरेक्शन रिझल्टन दाखवतात, तो असा. आता लक्ष द्या. आता आपल्याला काढायचं आहे रिझल्टन. आता रिझल्टन कसा काढतात, रिझल्टनचा फॉर्म्युला आहे स्केल मल्टिप्लाय बाय ए इंटू ए डॅश. आता स्केल कितीची आहे आपली, 100. आणि ए इंटू ए डॅश हे तुम्ही काउंट करसाल किती आहे. तर ए इंटू ए डॅश हे जर ए इंटू ए डॅश जेवढं येणार आहे तो तुमचा काय येणार आहे, रिझल्टन. बघा हे डिस्टन्स आहे की नाही असं काउंट करायचं. तर हे आलेलं आहे माझं 5.3. तर 100 इंटू 5.3 म्हणजे होते 530 530 न्यूटन. हा झाला तुमचा रिझल्ट. त्याच्यानंतर आता लक्ष द्या की अँगल कसा मोजायचा. तर काय करायचं, सिंपल आहे. हे लाईनला थोडंसं एक्सटेंड करू आपण, डॉट 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 डॉट. आणि आता सेट स्क्वेअरचं काम आहे. तर सेट स्क्वेअरनं बघा आपल्याला जो थीटा पाहिजे, हमेशा लक्षात ठेवा थीटा हा 90 डिग्रीपेक्षा काय राहते, कमी राहते. आता या डायरेक्शनच्या दिशेनं सेट स्क्वेअर ठेवायचा असा. मग या डायरेक्शनच्या दिशेनं जर समजा तुम्ही सेट स्क्वेअर ठेवला तर तुम्हाला माहीतच पडून जाणार की तुमचा ॲन्सर किती येणार आहे. तर इथून काउंटिंग करायची 0. तर इथं माझा अँगल आलेला आहे 53. तुमचा जेवढा येईल तेवढा 53 डिग्री. असं तुम्ही रिझल्टन आणि थीटा, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन तुम्ही या ग्राफिकली मेथडनं सॉल्व्ह करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर समजा तुम्हाला हे प्रॉब्लेम समजलं तर नक्की आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.